हॅलो फ्रेंड्स, दिस इज किरण गडम. वेलकम टू सुपर एक्सलन्स अकॅडमी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा चॅप्टरमधले काही बेसिक कन्सेप्ट्स पाहिले होते. तर कोणते? लाईन म्हणजे काय, लाईन सेगमेंट म्हणजे काय, अँगल म्हणजे काय, त्या अँगलला बायसेक्ट कसं करायचं, ट्रायंगलच्या साईड्सला बायसेक्ट कसं करायचं आणि ट्रायंगलच्या अँगल्सला बायसेक्ट कसं करायचं, हे सर्व आपण पाहिलं. आणि आपण प्रॅक्टिस सेट फर्स्टमधला फर्स्ट क्वेश्चनसुद्धा पाहिला होता की आपल्याला काही डिस्टन्स दिले होते, त्यानुसार लाईन काढून आपल्याला त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे होते. तर आपण आता आज त्या पुढचा क्वेश्चन पाहू. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे काही अँगल्स दिलेले आहेत आणि ते अँगल्स काढून त्याचे अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल आहे आपलं 105 डिग्री म्हणजे 105 डिग्री. तर फ्रेंड्स, आपण अँगलच्या टाईप्समध्ये 3 प्रकार पाहिले होते. पहिला होता लघुकोन जो की 90 अंशापेक्षा कमी असतो. दुसरा होता काटकोन म्हणजे तो एक्झॅक्ट 90 डिग्री म्हणजे 90 अंश असतो. आणि तिसरा होता विशाल कोन जो की 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो. हा आता 105 डिग्री आपल्याला दिलेला आहे. तर तो कोणता आहे? 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे म्हणून तो विशाल कोन म्हणजेच ऑप्टिव्स अँगल येणार. तर कसा काढायचा? एक बेसला आपण लाईन घेऊया, अंदाजे किती पण सेंटीमीटरची. हां, तर ही लाईन घेतली मी. तर ही आपण लाईन काढून घेतलेली आहे. तर काल पण मी तुम्हाला या स्केलबद्दल सांगितलं होतं कोनमापक. ते इथे ठेवून स्टार्टिंग पॉईंटला आपण काउंट करून घेऊया 105 डिग्री म्हणजेच 10, 20, 30 असं 100. 100च्या पुढे 10 रेषा आहेत, मग ते 110 येतं. मग म्हणजेच 105 किती? मिडलला म्हणजे 5 रेषांवर असणार. तर हे आहे 105. इथे आपण खूण करून घेतली तिथे आणि स्केलच्या मदतीने हा पॉईंट आणि ही रेषा जोडून घ्यायची. हा झाला आपला 105 अंशाचा कोन. तर आता आपल्याला त्याला बायसेक्ट करायचा आहे. तर काल आपण शिकलो होतो अँगल बायसेक्ट कसे करायचे. आज करून घेऊया. कंपासच्या साहाय्याने 2 चॉक मारून घ्यायचे. आणि ह्या 2 चॉकमध्ये जेवढं डिस्टन्स आहे त्याच डिस्टन्सने परत चॉक मारून घ्यायचे. ह्या एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटहून त्याला इंटरसेक्शन करणारा आणखीन एक चॉक. हा झाला. आणि आता ह्या स्टार्टिंग पॉईंट पासून ह्या चॉक मधल्या पॉईंटला जोडून घ्यायचं. हा झाला आपला अँगल बायसेक्टर. आपण अँगल बायसेक्ट केलं म्हणजे काय केलं? ह्याला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं. तर आता ह्याचा अँगल किती असेल? हा झाला ह्या अँगलचा हाफ म्हणजे 105चा हाफ 4.5 म्हणजेच हा अँगल 52.5 डिग्री आणि हा सुद्धा सेम 52.5 डिग्री. तुम्ही याला व्हेरीफाय करण्यासाठी कोनमापकाच्या सहाय्याने परत एकदा चेक करू शकता की हा अँगल 52.5 येतोय का. जर येत असेल तर तुमचा अँगल प्रॉपरली बायसेक्ट झालेला आहे. तसेच आपण दुसरे एक्झाम्पल पाहू. दुसरं एक्झाम्पल आहे आपलं 55 डिग्री. तर फ्रेंड्स, 55 डिग्री म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी म्हणजेच हा अक्यूट अँगल येईल. तर तसेच आपण एक लाईन काढून घेऊ बेसला. आणि कोनमापकाच्या सहाय्याने आपण 55 डिग्री अँगल मेजर करून घेऊ.
हा 10, 20, 30, 40, 50 आणि मिडलला 50 ते 60च्या मिडलला 55 मार्क करून घेतलेला आहे मी. परत ह्या मार्कमधून एक लाईन घ्यायची आहे आपल्याला. हा झाला आपला 55 डिग्री अँगल. ह्याला आपण नाव पण देऊन घेऊ ABC. आता ह्याचा अँगल बायसेक्टर कंपासच्या साहाय्याने काढू. स्टार्टिंग पॉईंटपासून 2 चॉक, ह्या चॉकमध्ये जेवढं डिस्टन्स आहे त्याच डिस्टन्सने 2 चॉक. झाला आहे आपला चॉक तयार आणि त्यातून जाणारी एक लाईन. ह्या लाईनला आपण M असं नाव देऊ. तर फ्रेंड्स, ह्याचा मेजरमेंट काय असेल, हा अँगल कितीचा असेल, तर त्याच पद्धतीने 55 डिवायडेड बाय 2 म्हणजेच ह्या पूर्ण अँगल जो दिलेला आहे त्याच्या हाफ. तर किती येणार, 27.2. तर हा असेल 27.2 आणि हा पण सेम 27.2 डिग्री. अशा प्रकारे आपण हा पण अँगल बायसेक्ट केला. आपण आता लास्ट एक्झाम्पल पाहू त्यातलं, जे की आहे एक्झॅक्ट 90 डिग्रीचं. तर फ्रेंड्स, एक्झॅक्ट 90 डिग्री म्हणजे कोणता कोण असतो, तर काटकोन, राईट अँगल. राईट अँगलला बायसेक्ट करून घेऊ आपण. एक लाईन घेऊया. आणि आपल्या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण 90 डिग्री म्हणजे हा एक्झॅक्ट इथे वरी मार्क करून घेऊया आणि जॉईन करून घेऊ. ह्याला आपण ABC असं नाव देऊन घेऊ. ABC. आता ह्या अँगलला बायसेक्ट करू. सेम पद्धतीने कंपासच्या सहाय्याने 2 चॉक, चॉक मधला डिस्टन्स घेऊन इंटरसेक्ट करणारे 2 चॉक. आणि त्याला जॉईन करून घेऊ. हा आपला राईट अँगल बायसेक्ट झालेला आहे. त्याला I असं नाव देऊ. तर फ्रेंड्स, ही परपेंडिक्युलर लाईन आहे या लाईनला, म्हणजेच ही 90 डिग्रीचा अँगल बनवते. तर ह्याचा अँगल काय असेल, तर 90 डिग्रीच्या हाफ म्हणजेच 45. हा 45 डिग्री, हा 45 डिग्री. तुम्ही कोन मापकाच्या सहाय्याने एकदा व्हेरीफाय करू शकता. हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. तर फ्रेंड्स, आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तिसरा क्वेश्चन अशा प्रकारे दिलेला आहे. ड्रॉ अन ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. व्हेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे काय, एक आपल्याला ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन काढायचा आहे आणि एक काटकोन, आणि
त्याला आपण अँगल बायसेक्ट करायचा आहे आणि त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे लाय होतो हे एक्सप्लेन करायचं आहे. खूप सोपं आहे. आपण काल पण पाहिलं की अँगल बायसेक्ट कसं करतात. आज परत पाहूया. आधी आपण ऑप्टूस अँगल ट्रायंगलला अँगल बायसेक्ट करून घेऊ. तर ऑप्टूस अँगल ट्रायंगल एक काढून घेऊया आपण. तर याने माप घेऊया आपण. आता त्या आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला माप दिलेले नाही ऑप्टूस अँगल ट्रायंगल, तर आपण 90 डिग्रीच्या वर किती पण घेऊ शकतो. आता मी घेते 110. हा झाला आपला 110 अंशाचा कोन आणि त्याला आपण जॉईंट करून घेतले तर हा होईल ऑप्टूस अँगल ट्रायंगल म्हणजेच विशाल कोन त्रिकोण. तर ह्या ट्रायंगलला आपण ABC असं नाव देऊन घेऊ. तर फ्रेंड्स ह्याचं आपल्याला माप आहे आपण घेतलेलं 110. तर आपण तुम्ही त्याला कसं लिहिणार. मेजर ऑफ अँगल ABC इज 110 डिग्री. तर आता आपण त्याला अँगल बायसेक्ट करू. तर आपल्या कंपासच्या सहाय्याने हे आपण B अँगलला बायसेक्ट केलं. तसेच आपण आणखीन बाकीच्या 2 अँगल्सला आपण बायसेक्ट करून घेऊया. आता तसेच आपण C अँगलला पण बायसेक्ट करून घेतला. आता आपण A अँगलला बायसेक्ट करून घेऊ. आता ही लाईन जॉईन करून घेऊ. तर फ्रेंड्स आपण हे तिन्ही अँगल बायसेक्ट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला कुठे इथे तरी आपला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे आपण ह्याला C नाव देऊ. C असा दिसतो तो आहे ट्रायंगलच्या मध्ये. तर फ्रेंड्स आपण हा ऑप्टूस अँगल ट्रायंगल जो आहे तो बायसेक्ट केलेला आहे तिन्ही साईडने आणि आपला आपण पाहता पॉईंट ऑफ कॉन्करन्स आपला मधोमध ते ट्रायंगलच्या. तर तुम्ही एक्सप्लेनेशन कसं लिहिणार याचं.
तर तुम्हाला लिहायचं आहे ती पॉइंट ऑफ कॉन्करन्स lies in interior of a triangle. ते असं खाली तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे अशी डायग्राम काढून. तर फ्रेंड्स तुम्हाला याच क्वेश्चनमध्ये आणखीन एक राईट अँगल ट्रायंगलला अँगल बायसेक्ट करायला सांगितलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे येईल हे एक्सप्लेन करायला सांगितलं आहे. तर तो तुम्ही सोडवून पहा. मला माहिती तुम्हाला नक्कीच जमेल कारण की त्यात अवघड असं काही मला वाटलं नाही. फक्त तुम्ही त्याचे पण असं राईट अँगल ट्रायंगल करून त्याचे अँगल बायसेक्ट करून घ्यायचा आणि तुम्हाला पॉईंट ऑफ कॉन्करन्स तुमचा मिळून जाईल. त्यात सुद्धा पॉईंट ऑफ कॉन्करन्स इंटेरियर ऑफ अ ट्रायंगललाच येईल. तर तुम्ही सॉल्व करा. तर फ्रेंड्स तुमचा क्वेश्चन नंबर 4 असा आहे, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड, व्हेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे तसंच आधी तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल काढून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स म्हणजे त्याच्या साईड्स बायसेक्ट करायच्या आहेत आणि तुमचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे येईल हे सांगायचं आहे. तर फ्रेंड्स मी आधी एक राईट अँगल ट्रायंगल काढून घेतला रेष देऊन, त्यावर कोन मापकाने 90 डिग्रीचा अँगल घेऊन हा असा ट्रायंगल. आता त्याचे आपल्याला साईड बायसेक्ट करायचे आहेत. साईड बायसेक्ट करायला आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण शिकलं होतं. अर्ध्याच्या वर डिस्टन्स घेऊन इथे एक चॉक, इथे एक चॉक, दुसऱ्या पॉईंटवर इथे एक चॉक, इथे एक चॉक आणि अशी लाईन. तो आपण ह्या लाईन ह्या साईडला बायसेक्ट केलं. तसंच ह्या तिन्ही साईडला बायसेक्ट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला एक डायग्राम मिळेल. ह्या साईडला बायसेक्ट केल्यावर ही लाईन, या साईडला बायसेक्ट केल्यावर ही लाईन आणि ह्या साईडला बायसेक्ट केल्यावर ही लाईन. म्हणजे म्हणजे हा जो आपण बायसेक्ट केलेला रे आहे तो ह्या लाईनला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. तर आता ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण जेव्हा साईड तिन्ही बायसेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा ह्याच्या हायपोटेनियसला म्हणजेच कर्णावर भेटेल, जे की बीच्या एकदम एक्झॅक्ट अपोजिट साईडला आहे. तर तुम्ही आता एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहिणार, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स lies on hypotenuse of triangle. अशा प्रकारे आपण ह्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला सी असं नाव देऊन घेऊ. तर राईट अँगल ट्रायंगलला जेव्हा तुम्ही साईडने बायसेक्ट करता त्यावेळेस त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा बीच्या एकदम एक्झॅक्ट समोर म्हणजेच हायपोटेनियसवर मिळून जाईल. सो फ्रेंड्स आपल्या प्रॅक्टिस सेट फर्स्टमधला लास्ट क्वेश्चन जो आहे तो असा आहे, मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टंट फ्रॉम द 3 हाउसेस. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. म्हणजे काय, आपल्याला 3 व्यक्ती दिलेल्या आहेत, मैथिली, शैला आणि अजय. ते एका शहराच्या वेगवेगळ्या भागात राहतात आणि त्यांच्यापासून म्हणजे एक टॉय शॉप आहे जे तिन्हीपासून सेम डिस्टन्सवर आहे. तर तुम्ही ते रिप्रेझेंट करण्यासाठी कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करू शकता. तर फ्रेंड्स आपण आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये एक प्रॉपर्टी पाहिली होती, द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड्स ऑफ अ ट्रायंगल. त्यामध्ये आपण एक ट्रायंगल घेऊन त्याच्या साईड्सला बायसेक्ट केलं होतं. तर आपल्याला एक सर्कम सेंटर म्हणजेच एक पॉईंट भेटला होता. हां, इथे आपण त्याला आय थिंक आय असं नाव दिलं होतं आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की ह्या ट्रायंगलचे जे वर्टायसेस आहेत हे असे, समजा ह्या ट्रायंगलला ABC असं नाव दिलं तर ह्या तिन्हीचंही डिस्टन्स हे इक्वल येणार. तर IA इज इक्वल टू IB इज इक्वल टू IC.
असं आपण सांगितलं होतं. तर ज्यावेळेस आपण त्या ट्रायंगलच्या साईड्सला बायसेक्ट करतो, म्हणजे या प्रत्येक साईडला आपण डिवाइड करतो इक्वल डिस्टन्समध्ये, आणि ज्यावेळेस हे एकत्र येतात त्यावेळेस ह्या सर्वांचा डिस्टन्स कसं येणार, इक्वल येणार. तसंच आपण पाहूया. तर ही मैथिली, शैला आणि अजय, आणि इथे आहे आपलं टॉय शॉप. तर हे पण डिस्टन्स, हे आणि हे तिन्ही डिस्टन्स इक्वल येते. तर त्यामुळे तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहाल, टू ड्रॉ द कन्स्ट्रक्शन we should use property of perpendicular bisectors of sides of a triangle. तर याचं रिझन काय फ्रेंड्स, ज्यावेळेस आपण साईड्सला बायसेक्ट करतो त्यामध्ये पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो येतो त्याला आपण सर्कम सेंटर असं म्हणतो. तर सर्कम सेंटर हा नेहमी आपल्या साईड्सपासून इक्वल डिस्टन्सवर असतो. तर त्याचं रिझन लिहायचं, बिकॉज सर्कम सेंटर इज इक्विडिस्टंट from vertices of a triangle. तर हे झालं फ्रेंड्स आपल्या लास्ट क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या एक्सप्लेनेशनचा. आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट समजलाच असेल. इथे आपला प्रॅक्टिस सेट एंड होतो. तर नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.